नमस्कार, मी मधुरा. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमातून आपण विविध विकारांची कारणं, लक्षणं, नव्या उपचार पद्धती, शस्त्रक्रियांमुळे होणारे फायदे तसंच रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाईफ अशा विविध बाबींवरती तज्ज्ञांकडून अधिक मार्गदर्शन जाणून घेत असतो. आणि आज आपण एकूणच रोबोटिक तंत्रज्ञानाने अत्याधुनिक उपचार पद्धती ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत. आणि याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर प्रतीक पाटील. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर प्रतीक पाटील यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. थँक्यू. डॉक्टर प्रतीक पाटील यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर प्रतीक पाटील यांनी ससून हॉस्पिटल आणि बाळारामजी जिजीभाई गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे इथून आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. तर MS ऑर्थोचं शिक्षण त्यांनी वर्ध्यातील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलंय. रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचं प्रशिक्षण त्यांनी पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमधून घेतलं आणि गेल्या 7 वर्षांपासून डॉक्टर पाटील ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांनी शोधनिबंध देखील लिहिलेले आहेत. चला तर आज आपण एकूणच रोबोटिक तंत्रज्ञानाविषयी विविध माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञान काय आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या डॉक्टरांकडून लगेचच. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे, कारण की रोबोटिक तंत्रज्ञान तर आता विकसित झालेले आहे, मात्र तरी देखील आज लोकांमध्ये या एकूणच गुडघ्याचं ऑपरेशन असेल किंवा सांधेरोपण ऑपरेशन असेल याबद्दल थोडीशी भीती पाहायला मिळते. याबद्दल तर आपण चर्चा करणारच आहोत. मात्र सगळ्यात पहिला प्रश्न, गुडघ्याचा संधिवात म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल काय सांगाल? बरोबर. आता संधिवात आपण जर म्हटलं तर संधिवात म्हणजे हे ऑस्टिओआर्थरायटिस आम्ही असं त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणतो. तर ऑस्टिओआर्थरायटिस त्यासाठी आपण सगळ्यात पहिले हे इथे बघू शकतात. तर इथे आपल्याला एक गुडघाचा एक नॉर्मल कसा एक गुडघा असतो ते आपल्याला दिसतंय. तर एक नॉर्मल गुडघा म्हणजे आपला जो वर मांडीचं हाड आहे आणि खाली नळगीचं हाड असतं आणि त्याच्यामध्ये जो जॉईंट होतो तो त्याला आपण असा एक गुडघा असं म्हणतो. त्याच्यामध्ये जे हाडाच्या खालच्या भागाला म्हणजे मांडीच्या हाडाच्या खालच्या भागाला जे एक आवरण असतं त्याला आपण खुर्च्यांचं आवरण असं म्हणतो. त्याला आम्ही कार्टिलेज असं म्हणतो. आणि या खुर्च्या जेव्हा घासल्या जातात वयानुसार म्हणा, वृद्धीमुळे म्हणा किंवा आपल्या जेनेटिक्समुळे, त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. तर हे एक प्रकारचं एक ऑस्टिओआर्थरायटिस असतं ज्याला आपण संधिवात असं म्हणतो. आता ऑस्टिओआर्थरायटिस झाला की जे चेंजेस आपल्याला दिसतात ते असे आपल्याला काही आपण बघू शकतो स्क्रीनवर. तर हे असं ते कार्टिलेज जे असतं एक खुर्च्यांचं आवरण जे असतं ते घासलं जातं आणि त्याच्यामुळे मग पेशंटला चालताना, फिरताना किंवा साधं उठताना, बसताना प्रचंड वेदना होत असतात. आणि साधारण काम आपलं जसं की खुर्चीतनं उठणे, बसणे, जिने चढणे, उतरणे याच्यात पण आपल्याला त्रास होतो. आता माणूस हा एकमेव असा प्राणी आहे जो कंटिन्युअस आपल्याला एका 2 पायावर आपण नेहमी चालत असतो. आणि त्याच्यामुळे आपला सगळ्यात जास्त जो वजनाचा जो लोड आहे तो नेहमी आपल्याला खुब्यावर आणि गुडघ्यावर यायला दिसतो. तर त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास जास्तीत जास्त ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात हा त्रास जास्तीत जास्त आपल्याला गुडघे आणि खुबे हे 2 जॉईंट्स मध्ये सगळ्यात जास्त बघायला भेटतात. आता याचे काही ठळक कारण जर आपण बघितले तर हे काही आहेत. आता याच्यामध्ये काही इरिव्हर्सिबल आणि काही रिव्हर्सिबल अशी असतात. आता इरिव्हर्सिबल म्हणजे काय, तर आपलं जे वय आहे किंवा एज आहे आणि जे जेनेटिक्स आहेत तर जेनेटिक्सनुसार आपलं जे आपली एक मूळ बनावट जी आहे त्याच्यामुळे कोणाला संधिवात आपण जर बघितलं तर कोणाला 40च्या वयात होतो, कोणाला 45 मध्ये होतो. आणि तोच कधी कधी आपल्याला पेशंट्स कित्येक वेळा मला येऊन म्हणतात की बा आमच्या इथे 60-65 वर्षाची आजी आहे आणि तरी पण तिला इतका वात अजून झालेला नाही. तर हा जेनेटिक्स हा इरिव्हर्सिबल एक कॉज आहे. तसंच आपण जर बाकीचे जर गोष्टी बघितल्या तर याच्यामध्ये नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघू शकतात की जसं खाली बसणे म्हणजे आपण जसं फरशी पुसायला बसतो किंवा ज्याला आम्ही स्क्वॉटिंग पोझिशन असं म्हणतो, सिटिंग क्रॉस लेग म्हणजे मांडी घालून बसणे. तर या सगळ्या पोझिशन्समध्ये जिने चढणे, उतरणे किंवा वज्रासनाच्या पोझिशनमध्ये बसणे, तर या सगळ्या गोष्टींमुळे गुडघ्यांवर जो लोड येतो तो खूप जास्त येतो आणि त्याच्यामुळे हा त्रास जास्त वाढतो. इथे मी एक स्पेसिफिकली सांगू शकेल की आपण साधारणपणे जेव्हा एक साधी पायरी चढतो आपण तर तेव्हा या गुडघ्यावर आपल्या वजनाच्या 3 पट ते 7 पट एवढं वजन येत असतं. नॉर्मली आपण जेव्हा खालची बसलेल्या पोझिशन मधून जेव्हा उठत असतो तेव्हा 8 ते 9 पट वजन येत असतं. तर एक साधारण माणूस एक जो 80 किलोचा एक साधारण माणूस असतो तर 80 किलोच्या माणसाला एक पायरी चढताना त्याच्या गुडघ्यावर 250 किलोचं वजन येऊ शकतं. आणि त्याच्यामुळे हे घर्षण जे असतं ते फार लवकर होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला संधिवात बघायला भेटतो. बरं म्हणजे मुळात संधिवात का होतो गुडघ्याचा ह्याबद्दल तर तुम्ही सांगितलं. मात्र आम्ही संधिवात आणि आमवाताबद्दल जाणून आहोत. मात्र संधिवात आणि आमवातातला मग नेमका फरक काय आहे? राईट. आता याच्यामध्ये आमवात जर आपण म्हटलं तर संधिवात आणि आमवात हे खूप कन्फ्युजन असतं पेशंट्सला. आता संधिवात म्हणजे जसं आपण बघितलं की वयानुसार वृद्धीमुळे होणारा, जेनेटिक्समुळे होणारा हा एक घर्षण होणारा, त्याच्यामुळे हा त्रास होतो आपल्याला. सेम वे तसं जर आपण बघितलं तर आमवातमध्ये आपल्या रक्तामध्ये काही असे घटक सापडतात किंवा त्याला आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये
अँटीबॉडीज असं म्हणतो, या अँटीबॉडीज आपल्या खुर्च्यांना जाऊन जेव्हा अटॅक करतात, जेव्हा प्रहार करतात त्याच्यावर, आणि ते त्या खुर्च्यांना आपले खुर्च्या जे असतात ते खराब होतात आणि त्याच्यामुळे मग आपल्याला हा त्रास होतो. तर आम वातामध्ये हे जे अँटीबॉडी जे आपल्या शरीरामध्ये बनतात आपल्या जॉईंटच्या अगेन्स्ट, त्याच्यामुळे जो त्रास होतो त्याला आपण आमवात असं म्हणतो. बरं. मग डॉक्टर, मग संधिवाताच्या काही स्टेजेस असतात का आणि त्या कोणत्या आहेत? राईट. आता संधिवाताच्या एक मुहूर्त जर आपण बघितलं तर ह्या 4 स्टेजेस अशा असतात. आता सगळ्यात स्टेज 1 जर आपण म्हटली तर याला आम्ही कॉन्ड्रोमलेशिया असं म्हणतो. म्हणजे आपलं जे खुर्च्यांचा जो लेअर आहे तो एक सॉफ्ट होतो, त्याच्यावर एक सूज यायला लागते आणि त्याच्यामुळे आपल्याला दुखायला लागतं. जर स्टेज 2 मध्ये आपण गेलो तर आता स्टेज 2 मध्ये आपल्याला थोडा त्रास जो असतो, पेशंटचा त्रास अजून वाढायला लागतो. त्याच्यानी कार्टिलेज मध्ये फिब्रिलेशन असं होतं, म्हणजे खुर्च्यांचे धागे निघू लागतात आणि त्याच्यामुळे मग आपल्याला त्रास जो आहे पेशंटच्या, त्या वेदना ज्या आहेत त्या थोड्या थोड्या वाढू लागतात. तसंच जर आपण एक्सरे मध्ये जर बघितलं तर स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये आपल्याला खूप जास्त असे चेंजेस बघायला भेटत नाही, पण सिम्प्टोमॅटिकली पेशंटला हा त्रास होत असतो, आपल्याला जाणवतो. स्टेज 3 म्हणजे मॉडरेट आर्थरायटिस आम्ही त्याला असं म्हणतो. स्टेज 3 म्हणजे आता इथे आपला जो फिब्रिलेशन झालेला जो भाग होता किंवा जो अफेक्टेड एरिया होता तो हळूहळू वाढायला लागतो आणि जसा तो वाढत जातो पायाची अलाइनमेंट म्हणजे पायाला बाक यायला लागतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास व्हायला लागतो. आणि सर्वात शेवटचा म्हणजे स्टेज 4 म्हणजे याला आम्ही म्हणतो सिव्हिअर आर्थरायटिस. सिव्हिअर आर्थरायटिस मध्ये हा जो अफेक्टेड एरिया जो आहे, जे खुर्च्या जे खराब झालेलं आहे, हे ग्लोबली खराब होतात. म्हणजे जे गुडघ्याचा एकच कप्पा नव्हे तर गुडघ्याचे सगळे कप्पे, दोन्ही तिन्ही कप्पे जे ते खराब होतात. वाटीच्या हाडाचे ज्या खुर्च्या असतात त्या खराब होतात आणि त्याच्यामुळे पेशंटला हाडावर हाड घासायला लागतं आणि साधारण गोष्टी म्हणजे नुसतं चालताना फिरताना सुद्धा त्यांना त्रास होतो. अशा या 4 स्टेजेस असतात. बरोबर. अर्थातच ह्या 4 स्टेजेस असतात आणि सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर डॉक्टरांकडे जाऊन आपण ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. आपण ऑपरेशन टाळू शकतो किंवा अजून लांबवू शकतो. डॉक्टर, महत्वाचा प्रश्न तो म्हणजे बऱ्याचदा अनेक रुग्ण तुमच्याकडे येतात तेव्हा 4th स्टेज झालेली असते आणि त्यांना नी रिप्लेसमेंट शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. तर अशा वेळेस नी रिप्लेसमेंटची गरज ही 4थ्या स्टेजलाच लागते की त्याच्या आधीच्या स्टेजला लागू शकते, त्याबद्दल काय सांगाल? बरोबर. आता नी रिप्लेसमेंटचं जर आपण म्हटलं तर युजली स्टेज 3 किंवा स्टेज 4 मध्ये दोन्ही ठिकाणी आपल्याला नी रिप्लेसमेंट लागू शकतं. याच्यामध्ये टोटल नी रिप्लेसमेंट आणि पार्शियल नी रिप्लेसमेंट असे आपले 2 हे असतात. तर ज्याचा फक्त एकच कप्पा जर अफेक्टेड असेल किंवा त्याला एकाच कप्प्याचा त्रास असेल तर त्या पेशंटला आपण पूर्ण गुडघा बदलायची गरज नाही आणि तिथे आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह टेक्निकनी म्हणजे कमीत कमी काप घेता, कमीत कमी इन्सिजन घेता आपण त्यांना बरं करू शकतो. तर तिथे आपल्याला पार्शियल नी रिप्लेसमेंट असं बघता येतं. किंवा ज्यांचा दोन्ही तिन्ही कप्पे इन्व्हॉल्ड आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला टोटल नी रिप्लेसमेंट हे करून अशा पेशंट्सला आपण त्यांना त्यांचं निदान करून त्यांना आपण वेदनामुक्त करू शकतो. अगदी. मात्र प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक संधिवात पेशंटला अगदी नी रिप्लेसमेंटची गरज लागतेच असं नाही. तर सुरुवातीच्या जर स्टेजमध्ये आल्या तर अगदी आपण इंजेक्शन्स किंवा औषध गोळ्या देऊन हे करू शकतो का? बिलकुल बिलकुल. आता जर आपण बघितलं, जसं आपण आधी बघितलं होतं की स्टेज 1 स्टेज 2 मध्ये हा डिसीज जो असतो त्याची प्रोग्रेस एवढी झालेली नसते. तर स्टेज 1 स्टेज 2 मध्ये विविध आपण मोडॅलिटीज आहे ट्रीटमेंटच्या, म्हणजे जे वेगवेगळे ऑप्शन्स असतात पेशंटकडे आपण ते करू शकतो. आता स्टेज 1च्या पेशंटला जर आपण साधारणतः बघितलं तर त्यांना एवढा काही असा जास्त त्रास नसल्यामुळे त्यांना आपण फिजिओथेरपी किंवा आपण जर पुढे जाऊन बघितलं तर गोळ्या औषधं देऊन त्यांना वेगवेगळे काही असे स्पेशल हे असतात, गोळ्या असतात जे आपल्याला खुर्च्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. या गोळ्या देऊन लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करून, जसे आपण आधी बघितले की मांडी घालून बसणे, जिने चढणे उतरणे याच्याने त्रास जास्त होतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला तो आर्थरायटिस जो आहे तो जास्त प्रोग्रेस होतो. तर स्टेज 1 स्टेज 2 मध्ये ह्या ज्या मोडॅलिटीज आहेत त्या आपण वापरू शकतो. त्याच्याच अलावा आपण जर बघितलं तर गुडघ्यामध्ये आपण विविध इंजेक्शन्स देऊ शकतो. मग ते गुडघ्यातलं वंगण जर सुकलं असेल तर त्या वंगणाचं इंजेक्शन देऊ शकतो. आपण आता एक रिजनरेटिव्ह स्टेम सेल थेरपी म्हणजेच PRP, प्लेटलेट रिच प्लाझ्मा आम्ही त्याला असं म्हणतो, असे इंजेक्शन्स आपण देऊ शकतो. सो जिथे फिब्रिलेशन असेल तिथे हे रिजनरेशनची प्रोसेस जी आहे ती इनिशिएट आपण करू शकतो आणि त्याच्यामुळे मग आपल्याला पेशंटला वेदनामुक्त करता येतं. याच्यावर अजूनही रिसर्च चालू आहे आणि ही सुद्धा मोडॅलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. जर आपण दुसरं आता बघितलं तर आपल्याला हे इथे मोझाईक प्लास्टी म्हणून आपण असं म्हणतो. तर जिथे हेल्दी कार्टिलेज आहे किंवा जिथे चांगल्या प्रकारचं खुर्च्या अवेलेबल आहेत तिथनं आपण तो ग्राफ्ट हार्वेस्ट करतो आणि जिथे खराब झालेला भाग आहे तिथे जाऊन आपण त्यांना डेपॉझिट करतो. त्याच्याने आपण जो खराब झालेला भाग आहे त्याला आपण वाचवू शकतो आणि अशा पेशंटला ज्यांना आर्थरायटिस खूप लवकर हा सुरू झालेला आहे त्यांना आपण पुढे अजून त्यांना काही वर्षांनी ढकलू शकतो. याच्याच अलावा आपण जर बघितलं तर आता हाय टिबियल ऑस्टिओटॉमी म्हणजे
ज्यांचा पायाला बाक आलेला आहे पण पुढच्या सही सलामत आहेत किंवा त्यातल्या त्यात बऱ्या आहेत, तर त्यांना आम्ही त्यांचा जो पायाचा बाक आहे तो सरळ करण्यासाठी आपण अशा हाय टिबियल ऑस्टिओटॉमी अशी हा एक ऑप्शन असतो. आणि शेवटी जसं आपण बघितलं की पार्शियल नी रिप्लेसमेंट किंवा टोटल नी रिप्लेसमेंट हे स्टेज 3 किंवा स्टेज 4. अगदी अर्थातच मगाशी आपण ह्यावरती बोललोच होतो. मात्र सांध्याची ही झीज होऊच नये ह्याच्यासाठी काय करू शकतो का? म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असं की आपलं ऑपरेशन होऊ नये, मात्र ही सांध्याची झीज आपोआप होत असते वयानुसार, तर त्याबद्दल काय सांगाल? बरोबर. आता बरेचसे पेशंट आमच्या ओपीडी मध्ये असे येतात ज्यांना असं असतं की बाबा मला ऑपरेशन सोडून काही उपाय आहे का किंवा त्यासाठी मी काय करू शकतो. तर ऑपरेशन सोडून आपल्याला जर त्यांना पेशंटला वाचवायचं असेल तर त्यासाठी जसं आपण आधी बघितलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, म्हणजे जसं की आपले वजन कमी करणे, जेवढं होऊ शकेल तेवढं वजन कमी करणे, खाण्यापिण्यात काही बदल करणे, हे अशा काही आपण स्टेप्स आहेत जे आपण करू शकतो. खाली मांडी घालून न बसणे, जिने चढणे उतरणे न करणे, या सगळ्या गोष्टींनी आपण हळूहळू या प्रोग्रेसला आपण पुढे जाण्यापासून थोडं वाचवू शकतो. अगदी. मात्र डॉक्टर आज आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हा संधिवात बळावलेला आहे आणि खास करून गुडघ्याचा संधिवात सर्वात जास्त आहे. अनेक पेशंट तुमच्याकडे खरं तर गुडघेदुखीने त्रस्त आलेलीच येत असतात. तर मला ह्याच अनुषंगाने तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. अनेकांना तुम्ही खरं तर ऑपरेशनचा सल्ला देतात, नी रिप्लेसमेंटचा सल्ला देतात, मात्र या ऑपरेशन नंतर ते मांडी घालून बसू शकतात का हा प्रश्न ते नक्कीच तुम्हाला विचारत असतील, तर त्याबद्दल काय सांगाल? बिलकुल. हा प्रश्न खूप कॉमन आहे आणि सर्वांना हे असतं की मी एक ऑपरेशन झाल्यानंतर मग मी माझं हे सगळे दैनंदिन कामं करू शकतो का, मांडी घालून मी बसू शकतो का, किंवा बाकीचे माझे जे दररोजचे कामं होते ते मी करू शकतो का. तर याचं उत्तर आहे हो, तुम्ही बिलकुल 100% मांडी घालून बसू शकतात. आता आपले जे टेक्निकल ॲडव्हान्समेंट्स झालेले आहेत त्याच्यानुसार आपल्याकडे जे हायफ्लेक्स जॉईंट्स आले, म्हणजे आधीचे जे गुडघे होते त्यांना आपण 90 डिग्रीपेक्षा जास्त बसण्याचा आपण परवानगी देऊ शकत नव्हतो. पण आज टेक्नॉलॉजी इतकी पुढे आली आहे की आपल्याकडे हायफ्लेक्स जॉईंट्स आहे जिथे 140 डिग्रीपर्यंत आपण गुडघा वाकवू शकतो आणि त्यानुसार मग आपण मांडी घालून बसू शकतो. एवढंच नाही तर आमचे पेशंट्स ऑपरेशन नंतर स्विमिंग करू शकतात, गाडी चालवू शकतात, जिने चढणे उतरणे अगदी वेदनामुक्त होतं आणि एक पेशंट आपला पूर्णपणे स्वावलंबी आपलं हे जीवन तो स्वतः जगू शकतो. अगदी. आणि मला वाटतं की प्रत्येकाला असं वाटत असतं की आपली ही वेदना कमी व्हावी किंवा या वेदना पूर्णपणे जाव्यात यासाठी नी रिप्लेसमेंट किंवा टोटल नी रिप्लेसमेंट फार महत्त्वाचं आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल आणि ज्यांना नी रिप्लेसमेंट सांगितली असेल त्यांनी नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. रोबोटिक तंत्रज्ञानानं विकसित आता खरं तर हे ऑपरेशन होतंय आणि त्याचा फायदा नक्कीच त्या पेशंटला होतो. तर नेमका फायदा कसा होतो, रोबोटिक तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय, ह्याबद्दलही आपण डॉक्टरांकडनं जाणून घेऊया. डॉक्टर, खरं तर पेशंटच्या मनात खूप ह्या सर्जरीबद्दल भीती आहे, तर ही भीती तुम्ही सगळ्यात अगोदर कशी काढाल? ओके. आता ही हा एक खूप मोठा लोकांच्या मनात गैरसमज आहे किंवा लोकांना एक भीती असते की ही सर्जरी जी आहे ही सक्सेसफुल होते का, किंवा माझ्या आजूबाजूमध्ये कोणी ऑपरेशन केलंय आणि मग त्यांना हे सक्सेस होतं का. तर आता याच्यासाठी मी सरळ तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू इच्छितो. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः बघू शकता की पेशंटला किती पहिले आधी त्रास होता आणि त्याच्यानंतर त्यांना किती आराम झालेला आहे. आता जसं आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो, या आजींना साधं सरळ चालताना सुद्धा डोलत ते चालतात, याला आम्ही वॅडलिंग गेट असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये आजींना नॉर्मल नुसतं चालणे याला सुद्धा इतका त्रास होत होता. पण आता इथे आपण बघू शकता रोबोटिक पद्धतीने हा आपण ऑपरेशन केल्यानंतर ते इतके सुंदरपणे आता चालतायत, स्वतः स्वावलंबी जीवन जगताय. आणि मी हे इथे सांगू इच्छितो की रोबोटिक प्रणालीने ऑपरेशन केल्यानंतर आज इथे युरोपियन स्टडीज झालेला आहे जिथे त्यांनी या सर्जरीचा सक्सेस रेट हा 98 ते 99% हा सक्सेस रेट आपण अचीव करू शकलो, जे आधी आपण हे करू शकत नव्हतो. तर ही सर्जरी इतकी सक्सेसफुल आहे आणि इतकी सक्सेसफुल आहे की हे तुम्हाला त्याचा अजून जास्त त्याचा अगदी. आणि मला वाटतं की ही सर्जरी तर सक्सेसफुल आहेच आणि मिनिमल इन्व्हेसिव्हच्या माध्यमातून आपण ही सर्जरी करतो, त्यामुळे आपल्याला पेशंटला अगदी तुमचं ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा पेशंट चालायला देखील लागतो. अशी अनेक खरं तर उदाहरणं तुमच्याकडे आहेत. डॉक्टर, त्याबद्दल अजून काही उदाहरणं आहेत का? येस. आता इथे आपण बघू शकतात हे बाबा, यांना आता हे जसे चालतायत यांना आम्ही लिम्पिंग असं म्हणतो. म्हणजे यांना चालताना इतका त्रास होतोय उजव्या गुडघ्याचा की त्यांना सरळ चालताही येत नाही आणि त्या दुखण्यामुळे ते लंगडत चालताय, याला आपण लिम्पिंग गेट असं म्हणतो. आता याच बाबांना आपण ऑपरेशन नंतरचा व्हिडिओ बघाल तर ते इतके सुंदरपणे चालताय की त्यांचं जे लिम्पिंग आहे ते पूर्ण चालले गेलेलं आहे आणि ते स्वतः एकदम मोकळं चालू शकतात आणि कुठलेही त्याच्यामध्ये मग नंतर अडीअडचणी राहत नाही. पेशंट लिटरली देवदर्शनाला जातात, जिने चढणे उतरणे करतात. त्यांची जी इच्छा असते की मी माझं स्वावलंबी जीवन जगू शकलो पाहिजे, ते सगळे ते दैनंदिन दिनचर्यातले सगळे कार्य ते स्वतः पार पडू शकतात. आणि मला
मला वाटतं की असे अनेक असंख्य पेशंट आहेत की त्यांनी आतापर्यंत नी रिप्लेसमेंट सर्जरी करून घेतलेली आहे. लोकमान्य हॉस्पिटल पुणे आणि मुंबईमध्ये आहे आणि नक्कीच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा, जेणेकरून तुम्हालाही अशा पद्धतीचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही नी रिप्लेसमेंट जर डॉक्टरांनी सांगितले असेल तर नक्कीच करून घ्या. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला केवळ संपर्क साधायचा, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि या संदर्भातली माहिती जाणून नंतर मग नी रिप्लेसमेंट करायची. डॉक्टर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. रोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघ्यावरील सांधेरोपण ह्या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि माझ्यासोबत आहे डॉक्टर प्रतीक पाटील. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एकूणच सांधिवात आणि गुडघ्याच्या सांधेरोपणाबद्दल माहिती जाणून घेतली. मात्र आपण मगासपासून रोबोटिक तंत्रज्ञानाने हे सांधेरोपण होणार आहे याबद्दल चर्चा करतोय. मात्र हे रोबोटिक तंत्रज्ञान नेमकं काय आहे, ह्या कशा पद्धतीने ही प्रोसेस चालते, ही कशा पद्धतीने सर्जरी होते, त्याबद्दल काय सांगाल? बरोबर. आता रोबोट जर आपण म्हटलं तर लोकांना एक गैरसमज असतो की एखादा कुठला असा ह्युमनॉइड रोबोट वगैरे ऑपरेशन थिएटरमध्ये येऊन ऑपरेट करतो का, तर असं नाही आहे. मी लोकांना सांगू इच्छितो, हा रोबोट म्हणजे हा एक सर्जनला असिस्ट करणारा हा एक टूल आहे. आता इथे आपण बघितलं रोबोटचे वेगवेगळे प्रकार असतात. हे एक पॅसिव्ह रोबोट्स आणि सेमी ऍक्टिव्ह रोबोट्स असे असतात. तर आता पॅसिव्ह रोबोट जर आपण बघितला तर हा जनरेशन 1 रोबोट होता, ज्याच्यामध्ये हा आपल्याला फक्त सांगायचा की हा किती डिग्री वर आहे किंवा किती डिग्री खाली आहे, किती कमी आहे, किती जास्त आहे, पण तो तुम्हाला ऍक्टिव्हली अशी काही मदत करू शकत नव्हता. तसं आपण जर पुढे बघितलं, नेक्स्ट जनरेशन जे आले तर त्याच्यामध्ये आपले सेमी ऍक्टिव्ह रोबोट्स होते. हा आता जसा नेव्हिओचा रोबोट आहे, तर हा तुम्हाला फक्त किती वर किंवा किती खाली, 1 डिग्री वर 1 डिग्री खाली असं न सांगता तो तुम्हाला ऍक्टिव्हली मदत करतो की जेवढं तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यापेक्षा पुढे तो तुम्हाला जाऊ देणार नाही किंवा त्याच्यापेक्षा कमी पण तो तुम्हाला कट करू देणार नाही. आता हा जसा आपण बघतोय स्क्रीनवर, हा एक रोबोटिक आर्म आहे. याची ॲक्युरेसी इतकी असते की हा तुम्हाला 1 मिलीमीटर पेक्षा पण कमी इतकं जास्त तुम्हाला प्रिसिजन तो देऊ शकतो. आता सध्या लेटेस्ट 4th जनरेशन रोबोट कोरी असं याला म्हणतात. हा रोबोट आता आपण सध्या वापरतो आहे आणि याचं प्रिसिजन जर मी तुम्हाला सांगितलं तर 1 मिलीमीटरच्या 10व्या भागापेक्षा कमी, म्हणजे 0.1 मिलीमीटर्स पेक्षा पण कमी आणि 0.1 डिग्री पेक्षा कमी इतकं याचं प्रिसिजन चांगलं आहे. सर, हा तुम्हाला बिलकुल चुकीचं कुठलंही तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही असं. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक इन्फ्रारेड सेन्सर याच्यामध्ये असतात, कॅमेरा असतो. जर वर आपण बघितलं तिथे एक इन्फ्रारेड कॅमेरा आहे जो स्टडी करतो आणि याच्यावर आपला हँड हेल्ड जो रोबोटिक आर्म असतो त्याच्यामध्ये इन्फ्रारेड सेन्सर्स असतात आणि त्याच्यावरनं तो 3 डिमेन्शन मध्ये हे टॅली करतो की तुम्ही 1 मिलीमीटरच्या कितव्या भागापर्यंत किती ॲक्युरेट आहात आणि त्या हिशोबाने तो आपल्याला 0.1 मिलीमीटरची आपण ॲक्युरेसी देतो. आता एक याची जर आपण प्रोसेस जाणून घेतली तर कन्व्हेन्शनल म्हणजे आपण जे ट्रेडिशनल पद्धतीने जे आपण नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करत होतो तर याच्यामध्ये आपण एक स्टडी केला होता ज्याच्यामध्ये आपण काही असं ठरवलं होतं की हे गुडघे नॉर्मल आहेत आणि त्याच्यानुसार आपण सगळ्यांचे कट करायचो. तर जर एखाद्याची हाईट 6 फूट आहे आणि एखाद्याची हाईट 4.5-5 फूट आहे तर त्या माणसाला दोघांचा कट सेम येऊ शकत नाही. पण इथे आपण त्यांनी एक जनरलाइज आपण एक टर्म बनवली होती आणि त्यानुसार आपण ते कट्स घेत चाललो होतो. पण जर आपण आता रोबोटिक्समध्ये बघितलं तर रोबोटिक्समध्ये इथे जसं तुम्ही बघताय ही 3D मॅपिंगची स्टेज आहे. म्हणजे पेशंटचा ऍक्च्युअली 3D मध्ये तो जो गुडघा आहे तो आम्ही कम्प्युटर तिथे त्याची रिक्रिएट करतो आणि त्या हिशोबाने आपण त्याला ऑपरेट करतो. सो इथे कधी पण आपल्याला कुठलाही एक्स्ट्रा कट घ्यायची गरज पडत नाही. इथे पर्सनलाइज ट्रीटमेंट भेटते पेशंटला त्याच्या गुडघ्यानुसार. ही प्लॅनिंग स्टेज आहे. आता प्लॅनिंग मध्ये जर आपण बघितलं तर कुठलाही कट घेण्याच्या आधी हा रोबोट तुम्हाला ऑपरेशनच्या आधी तुम्हाला दाखवतो की हा किती बरोबर आहे किंवा किती चुकीचा आहे. जर हा केला तर त्याच्यात इम्प्लांट किती पुढे किंवा किती मागे जाईल हे तो आधीच दाखवतो. आता ही स्टेज जर आपण इथे जर हा जांभळा भाग दिसतोय तो 3 मिलीमीटरचा आहे, निळा हा 2 मिलीमीटरचा आहे आणि हिरवा हा 1 मिलीमीटरचा आहे आणि म्हणून ते प्रिसिजन एवढं जास्त देऊ शकतो. हा त्याचा हँड हेल्ड जो इन्फ्रारेड सेन्सर्स वाला आर्म असतो हा तो आहे. आता इथे आपण हा एक व्हिडिओ बघूया की एक्झॅक्टली रोबोटिक म्हणजे होतं कसं. तर हा पेशंटचा गुडघा आहे, रोबोट आपण तिथे हे केलेला आहे आणि आता हे 3D मॅपिंगची ही स्टेज चालली आहे. त्या पेशंटचा ऍक्च्युअल गुडघा आपण तिथे पेंट करत चाललोय आणि त्यानुसार तो 3D अॅनिमेट करतोय. आता इथे आम्ही प्लॅनिंग करतोय तर कुठलाही कट घ्यायच्या आधी आपल्याला स्क्रीनवर आपण बघू शकता की तो गुडघा बसल्यानंतर किती त्याची फंक्शनॅलिटी कशी राहील हे सुद्धा आपण तिथे आधीच बघू शकतो कुठलाही कट घेण्याच्या आधी. तसेच आपण जसं जसं पुढे जाऊया
तर आता हा आहे तो रोबोटिक सेन्सर जे आपले जे हँडहेल्ड रोबोटिक आर्म असतो आणि याच्यामध्ये हा बर आहे. बरचा फायदा हा असतो की हा 80,000 RPM इतका सुपरफास्ट असतानाही तो 0.1 मिलीमीटर्स पेक्षा पण जास्त आपल्याला अॅक्युरसी देतो आणि कुठेही आपल्याला चूक ही होऊ देत नाही. बरोबर. आणि याच्यामध्ये जसं आपण एक शिल्पकार जो असतो, जो आपल्याला एक शिल्पाला एक आकार देतो, तसा आकार इथे देतो. आपण कुठलेही म्हणजे बोन असं कट थोडक्यात करत नाही. रोबोटिक तंत्रज्ञानाचा हा एक महत्त्वाचा फायदा आहेच. मात्र हा फायदा पेशंटला होतो आणि पेशंट लवकरात लवकर ह्या नी रिप्लेसमेंट सर्जरी नंतर बरा होतो आणि चालू शकतो आणि वेदना त्याच्या पूर्णपणे जातात. म्हणजे इतका फायदा आज रोबोटिक तंत्रज्ञानाने झालेला आहे. आणि मला वाटतं की लोकमान्य हॉस्पिटल मुंबई असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, या ठिकाणी आहेच आणि या ठिकाणी या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आज तुम्ही अनेक सर्जरीज करतायत आणि नक्कीच ज्यांना कोणाला हा प्रकारचा त्रास असेल त्यांनी नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधायला हरकत नाही. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.